नमस्कार, मी रुचा. आपल्या नाशिकमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आयुर्वेदावर बोलू काही ही स्पेशल सिरीज तुम्ही बघताय. आयुष्य सुंदर पद्धतीने जगायचं असेल तर जिभेचे चोचले पुरवायलाच हवे, है ना? पण हे जिभेचे चोचले पुरवताना आरोग्याकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं. आता आपण आषाढामध्ये आहोत आणि लवकरच श्रावणाला सुरुवात होणार आहे. सो आषाढातनं श्रावणाकडे जाताना आरोग्यवारी कशी करायची हे तर आपण मागच्या काही एपिसोड्समध्ये बघितलं. पण श्रावणाकडे जाताना एक महत्त्वाचा सण येतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या. सो आजचा खास शो आहे दीप अमावस्या स्पेशल. आणि आजच्या दीप अमावस्या स्पेशल शोमध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला नेहमीप्रमाणे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर, कसे आहात? एकदम मस्त. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, आजचा शो आहे दीप अमावस्या स्पेशल. सो सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की दीप अमावस्या म्हणजे नेमकी काय, त्याचं काय महत्त्व आहे? मुळात म्हणजे दीप अमावस्या हा खरंच त्याला पौराणिक कथा पण आहे की एका राजाच्या राणीने त्याचं ऐकलं नाही म्हणून त्या राणीला राजाने बाहेर काढलं आणि नंतर मग तिने दिवे लावले आणि दिवे लावल्यानंतर त्या दिव्यांनी तिला सांगितलं, राजाला शिकवलं, राजाच्या घरचे दिवे गेले आणि राजाला शिकवलं की तुझ्या राणीने असं केलं नव्हतं, खोटं. आणि असा एक त्या अमावस्येला म्हणजे आषाढातला सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. म्हणजे त्या अमावस्येला दीप अमावस्या, आता ही पौराणिक कथा त्याच्याशी निगडीत आहे. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला मला असं वाटतं पेक्षा शास्त्रकारांनी त्याला असं ठेवलं आहे की अंधारमय, ज्या वेळेला पाऊस आणि आषाढ हे सगळं थोडंसं अंधारमय असतं, कुठेतरी ढग असतात आणि याच्यातून आपण सूर्यप्रकाशाकडे जातो, म्हणजे श्रावणाकडे जातो. ज्या वेळेला श्रावण म्हणजे असं सूर्यप्रकाश, श्रावण म्हटलं की मध्येच येणारं ऊन, तो पडणारा पाऊस, हिरवाई, अशाकडे जातो. आणि त्यावेळेला या दिव्याचं म्हणजे तुम्हाला प्रज्वल करायचं, तुमचं आरोग्य प्रज्वल करायचं, तुमचं मन प्रज्वल करायचं, तुमचा आत्मा प्रज्वल करायचा आणि या प्रज्वलतेला नाव ठेवलं आहे ते दीप अमावस्या. म्हणजे तिकडनं त्या श्रावणाची सुरुवात, म्हणजे श्रावणाला वेलकम करण्यासाठी असं असावं कदाचित. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ते असं म्हणतात ना, अंधारातून तिमिराकडे वगैरे वगैरे. सो असंच काहीतरी म्हटलं पाहिजे याला. क्या बात आहे. आणि मग या दिवशी दिव्यांची पूजा वगैरे करण्याची प्रथा आहे. दिव्यांची पूजा खातात, पण दिवे खातात, पिठाचे करतात ना, पिठाच्या याच्यामध्ये तूप आणि ते टाकतात. आता पुन्हा एकदा इथे आरोग्य आलं की पावसाळ्यामध्ये वात वाढतो, मग वातासाठी आपल्याला अग्नी प्रदीप्त करण्यासाठी तुपाचे दिवे, म्हणजे ते तुपाचे आपले दिवे पीठ थोडंसं दिव्यासारखं करतात आणि त्याच्यात तूप टाकतात, त्याच्यात थोडीशी खडी साखर टाकून तो असतो ह्या दिवसातला स्वीट डिश. म्हणजे ते दीपामावस्या साक्षात दिवे. म्हणजे आजच्या विचार करा, पण आज हे हजारो वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, पण आजच्या दिवसांमध्ये आपण विविध असे छोटे छोटे केक करतात, कुठे काय करतात, पण त्या काळी त्यांनी दिव्या दिल्या. म्हणजे त्याच्यातून सुद्धा स्वरूप आहे की आजचा दिवस हा दीपामावस्येचा आहे, असं पण आहे. क्या बात आहे. यालाच बरीच नावं पण आहेत ना. याला अपभ्रंश केला, आता आपल्याकडे अपभ्रंश सगळ्याच गोष्टींचा होतो. आता अपभ्रंश केला तो गटारी म्हणून. आता कोणाही बघितलं असेल की ही अमावस्या काय, तर गटारी अमावस्या. आता गटारी अमावस्या कुठून पडला हा शब्द माहीत नाही, कदाचित त्या दिवसाचा अपभ्रंश झाला. त्याचं मूळ नाव आहे गत आहारी. म्हणजे त्याचं विस्तृत फोड जर केली आपण संस्कृताची, गत आहारी म्हणजे काय की जो त्याग करायचा आहे तुमचा आहार, म्हणजे श्रावणामध्ये तुम्हाला काही आहार त्याग करायचा आहे. तो त्याग कशासाठी करायचा आहे, तर लाघवत्व येण्यासाठी, शरीराला हलकं करण्यासाठी. म्हणजे श्रावणामध्ये खूप सण आहेत, मग त्या याच्यामध्ये उपवास पण आहेत, मग त्याचा त्याग करायचा आहे. त्या त्यागाच्या आहाराचं म्हणजे गत आहारी, त्या आहाराचा आहार तुम्ही त्या दिवशी घ्यायचा, म्हणून त्याला गत आहारी अमावस्या. याला आणखी वेगवेगळे हे आहेत. याला हरियाली अमावस्या पण म्हणतात भारतातल्या काही ठिकाणी. याला मौनी अमावस्या पण म्हणतात. मौनी म्हणजे ती मौन वेगळी आहे. आणि हरियाली अमावस्यामध्ये विचार करा, त्या ठिकाणी झाड लावावं असे संकेत आहेत. म्हणजे भारतातल्या एका विशिष्ट रिजन्समध्ये, म्हणजे ज्या वेळेला तिथे हरियाली अमावस्या झाड लावावं, याची पार्वतीची पूजा करावी. म्हणजे आता बघा, पार्वतीची पूजा सांगितली कारण पुढे शंकराचा महिना आहे, म्हणजे ते पण आहे. म्हणजे याला सगळ्यांची जोड खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण दीप अमावस्या म्हणतो, पण गटारीचं खरं नाव आहे गत आहारी.
है ना सर. पण गटारी म्हणून तर सगळ्या लोकांमध्ये फार फेमस आहे ही अमावस्या आणि गटारी स्पेशल सेलिब्रेट सुद्धा केली जाते. म्हणजे आत्तापासून बरेचसे बुकिंग सुद्धा झाले आहेत, मित्रांचे प्लॅन सुद्धा झालेले आहेत की या गटारीला काय करायचं आहे काय नाही. सो मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता गतहारी म्हणूयात किंवा गटारी म्हणूयात, पण त्या दिवशी ना खूप लोक मद्यपान करतात. सो म्हणजे त्या दिवशी सगळं नॉनव्हेज खाऊन घ्यायचं किंवा मद्यपान करून घ्यायचं, तर असं खरंच आहे का शास्त्रामध्ये? म्हणजे मद्यपानाला एवढं महत्त्व? शास्त्रामध्ये मला असं वाटतं की तो संयमाच्या दृष्टीने केलेला आहे, पण हा शास्त्रीय संकेत नाही आहे. हां, शास्त्रीय संकेत मद्याचा आहे. मद्य कोणत्या ऋतूमध्ये कोणतं घ्यावं, कुठच्या प्रकृतीने घ्यावं याचे शास्त्रीय संकेत आहेत. पण हा मद्याचा नाही आहे. म्हणजे लोक असं ठरवतात की श्रावणात घ्यायची नाही आपल्याला, म्हणजे श्रावणात मद्यप्राशन करायचं नाही. मग त्याच्यानंतर काय काय लोक मग गणपती नंतरच घेतात, काय काय लोक नवरात्री नंतर घेतात. म्हणून हा एवढा मोठा गॅप कदाचित काही लोकांना नको असावा आणि म्हणूनच त्यांनी त्याला गतआहारीला, म्हणजे तो पण बरोबर आहे, गतआहारी गतपियारी असं, म्हणजे जे प्यायचं नाही आहे उद्यापासून तर ते, आणि त्याच्यामुळे त्याचं असं झालं की ते सेलिब्रेशन एकदम जोरात करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये मांसाहार करायचा, त्याच्यामध्ये मद्यपान करायचं. मग आपल्याकडे करण्याची प्रथा म्हणजे ती वेगळीच आहे मद्यपान करण्याची. म्हणजे तुम्ही आता मगाशी सांगितलं की शास्त्रामध्ये मद्यपानाविषयी लिहून ठेवलेलं आहे. हो हो. सो काय लिहून ठेवलंय? म्हणजे मुळात म्हणजे मद्यपान हे शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे शास्त्राने आयुर्वेद शास्त्रामध्ये आसव आणि अरिष्ट आहेत. तर आसव आणि अरिष्ट हे दोन मद्यामध्येच येतात. ह्याच्यातलं आसव हे थंड पाणी, म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्यामध्ये उकळलं नाही जात आणि त्याच्यामधनं आसव तयार केलं जातं. आणि अरिष्टांमध्ये तुम्ही विविध वनस्पत्या किंवा हे उकळता आणि त्याच्यामध्ये केलं जातं. म्हणजे हे आसव आणि अरिष्ट हे मद्यामध्ये आले. मद्याचे गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणात आहेत खरे. दीपनम पाचनम, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला धैर्य देणारं, मनाला औत्सुक्य आणणारं आणि तुम्हाला आनंदित करणारं असं मद्याच्या गुणधर्मांमध्ये आहे. हे मी नाही सांगत आहे. वाग्भटाच्या सूत्रस्थानामध्ये 5व्या अध्यायामध्ये जे श्लोक आहेत, 5व्या अध्याय म्हणजे 64 पासून जे श्लोक आहेत त्या श्लोकातला हा अर्थ आहे. म्हणजे मद्य काय करतं, म्हणजे मद्य कसं असावं. अर्थात त्याच्यामध्ये एक सगळ्यात शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. मद्य चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ते पित्तकारक व आरोग्याला घातक ठरतं. हा स्पष्ट उल्लेख त्यावेळेला म्हणजे 5000 वर्षापूर्वी हा उल्लेख करून ठेवलेला आहे. त्याचा शेवटचा म्हणजे त्या श्लोकातला पहिला अर्थ जर फक्त एखाद्याने घेतला आणि शेवटचा पार्ट वाचला नाही तर तो योग्य नाही होणार. त्याच्यामुळे मद्याच्या प्रकारांबद्दल मात्र आयुर्वेदाला खूप उत्सुकता आहे. मद्याचे असंख्य प्रकार प्रकृती अनुसार, त्याच्यानंतर काळानुसार असे केलेले आहेत. म्हणजे आजचे जे मद्य आहेत, आज तुम्हाला मिळणारे सगळीकडचे मद्य, या सगळ्या मद्यांचे प्रकार त्या आयुर्वेदाच्या त्या ह्याच्यामध्ये सापडतात, त्या स्थानांमध्ये. म्हणजे कशापासून काय केलेले मद्य असं. क्या बात आहे की नाही? इंटरेस्टिंग टॉपिक आजचा. मला माहिती होतं की आजचा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. सो जसं सरांनी सांगितलं की मद्याचे अनेक प्रकार आहेत, ऋतूनुसार काळानुसार कुठले मद्य प्यावे याबद्दल सुद्धा शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. सो त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आपलं नाशिक. नमस्कार आणि वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं नाशिक या चॅनलवरच्या आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये. मी आहे रुचा आणि आपल्यासोबत गप्पा मारतायत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आजचा टॉपिक ना खूपच इंटरेस्टिंग आहे. काय आपण आता आषाढामधनं श्रावणाकडे जेव्हा जाणार तेव्हा दीप अमावस्या आपण सगळेजण सेलिब्रेट करतो. यालाच गटारी असं सुद्धा म्हटलं जातं. गटारी अमावस्या ही जास्त फेमस आहे, पण सरांनी सांगितलं की ही गटारी नसून गत आहारी अमावस्या आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक आता आपण डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे सरांनी सांगितलंय की मद्याचे खूप सारे प्रकार आहेत आणि ऋतूनुसार काळानुसार ते कधी प्राशन करायचं याबद्दल सुद्धा शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. सो सगळ्यांचीच उत्सुकता खूप वाढली आहे. सर, आम्हाला मद्याचे प्रकार जरा सांगा. मद्याचे प्रकार मुळात म्हणजे आयुर्वेदाने अरिष्ट आणि आसव हे सांगितले, पण हे अरिष्ट आणि आसव करताना त्याच्यामध्ये विविध प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला सांगू, तांदळाच्या पिठापासून बेड्याची साल, अर्जुनाची साल, मध, उसाचा रस. आता बघा, उसाच्या रसापासून होतं, कारण मोलॅसिसपासून आपण काही मद्य, पण साखरेचं मद्य,
नंतर अर्जुनाचं मद्य की जे हृदयासाठी पण चांगलं आहे, म्हणजे त्याला अर्जुनारिष्ट पण आपण म्हणू शकतो. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे मद्य आहेत. आता आपण पावसाळ्याचा सीझन आहे ना, याच्यामध्ये कुठचं मद्य घ्यावं असा आपण विचार करू सध्या. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये भूक कमी झालेली असते, त्यामुळे अति तीक्ष्ण मद्य घ्यावं की जे मद्य तुमची भूक वाढवेल, तुमच्या शरीरामध्ये ते गेल. आता ह्या मद्यामध्ये लक्षात घ्या, या मद्यामध्ये असा विषय आहे की तुम्ही ज्या पद्धतीचे मद्य औषधी घेता त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्मरीतीने पसरतात. याचा अर्थ काय, म्हणूनच आस्मा आणि अरिष्टांना आयुर्वेदामध्ये खूप मोठं महत्त्व दिलं आहे. त्यांनी क्रम पण दिलेला आहे मद्याचा. मद्य कसं घ्यावं याचा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये. हां, म्हणजे आसव आणि अरिष्ट कसं घ्यावं याचा स्पष्ट उल्लेख आहे. तर हा जो क्रम आहे ना, हा सुद्धा खूप महत्त्वाचा क्रम वाटतो आपल्याला. म्हणजे ताडीमाडी हे मद्यामध्येच येते, बेड्याची साल ही मद्यामध्येच येते, खजुराचं मद्य आहे, द्राक्षाचं आहे, मधाचं आहे. आता कदाचित काही लोकांना जे मद्यपी असतील चांगले तर त्यांना हे लक्षात येईल की कशा पद्धती. आता ह्याच्यामध्ये फक्त सगळ्यात मोठा फरक आहे की जे प्राचीन मद्य आहे ह्याच्यामध्ये कुठेही अनैसर्गिक स्पिरिटचा घटक नाही. अच्छा, म्हणजे बनचं आहे. आता हा स्वतःहून फर्मेंट झालेलं मद्य आहे आणि याच्यासाठी शास्त्रकारांनी धायटीची पुष्प हे टाकलेली, म्हणजे ते तुमच्या त्याला होतं. आता धान्य आंबल आहे, म्हणजे आपण आंबल करतो बघा गावांमध्ये किंवा साऊथमध्ये. आता आंबल आहे ते सेल्फ फर्मेंटेशन आहे, म्हणजे इडली आणि डोसा हे सुद्धा फर्मेंट होऊनच येतं. पण हे जर जास्त फर्मेंट झालं तर त्याच्यातलं अल्कोहोल पर्सेंटेज काढता येईल तुम्हाला. हां, म्हणजे फर्मेंटेड जेवढं आहे तर फर्मेंटेशन झाल्यानंतर ते धान्य आंबलं. आता तिथे धान्य आंबलं एखादं पेज असते ती आंबवतात. आता ती अग्नी प्रदीप्त करण्यासाठीच आहे, म्हणजे भूक वाढवण्यासाठी ती पेज आहे. आता समजा खजुराचं मद्य आहे, द्राक्षाचं इतकं पॉप्युलर आहे द्राक्षाचं. आता ऊस आहे, लक्षात घ्या गंमत अशी आहे बघा की ऊस हा कफ वाढवतो, पण ऊसापासूनचं मद्य हे कफ कमी करतो. हां, म्हणजे असं मद्याचं, कारण मद्य हा उष्ण तीक्ष्ण आहे ना, विपाकी. आम्ही आयुर्वेदाने त्याला विपाकी सांगितलं की जेणेकरून शरीरामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात तो पसरतो. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठं सांगतो, मद्य हे आरोग्य आणि वर्ण्य हे वाढवणार आहे, म्हणजे वर्ण वाढवणार आहे. म्हणजे विचार करा, मद्य हे पोटफुगी कमी करणार आहे. म्हणून आसव आणि अरिष्ट हे नेहमी जेवणानंतर घ्यायला लावलं आहे. म्हणजे आपल्याकडे मद्याचं पण आहे बघा, बऱ्याच जगामध्ये बऱ्याच ठिकाणी हे मद्य जेवणानंतर घेतलं जातं. म्हणजे आयुर्वेदाने वर्णन करताना हे पण सांगितलं, उपाशीपोटी मद्य घेऊ नये. म्हणजे आस्वारिष्टसुद्धा उपाशीपोटी घ्यायला त्यांनी निषिद्ध केलेले आहे. कारण काय, उपाशीपोटी घेतल्यानंतर अंतस्त्वचा ते तात्काळ तुमच्या शरीरामध्ये पसरतं आणि अंतस्त्वचेला बिघडवण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. अशा पद्धतीचे मद्याचे प्रकार, म्हणजे आता कोणी घेऊ नये मद्य. जे विरेचन दिलेले आहे, म्हणजे ज्याला जुलाब झाले आहेत, जो अशक्त आहे त्याने मद्य घेऊ नये. लक्षात घ्या, कोणी घेऊ नये. म्हणजे ते जुलाब झाला आहे, जो अतिशय जीर्ण आजारी आहे, अशक्तपणा आहे, त्याने मद्य घेऊ नये. पण भूक वाढवण्यासाठी मद्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता ह्या मद्याबरोबर काय खायचं किंवा काय नाही हा सुद्धा एक वेगळा विषय. खरं काय खायचं आणि काय नाही. पण सर, आता तुम्ही मला सांगितलं की जेवणानंतर, जे उपाशापोटी मद्य घ्यायचं नाही, जेवणानंतर घ्यायचं. पण आपल्या इकडे तर उलटी प्रथा आहे, म्हणजे आधी मद्यप्राशन करतात आणि मग पोटभर जेवतात. सो मद्याचे हे आता जे याने मला असं वाटतं की याने मद्य बदनाम झालं ना. मद्य बदनाम झाला, मद्यपी, दारुड्या असे शब्द लागले त्याला. पण मद्य हे जेवणाच्या आधी भूक वाढीसाठी. आता आपण फॉरेन कंट्रीजमध्ये गेलो कुठच्याही, तर बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये जिथे खूप थंडी आहे तिथे मद्य वाईन घेण्याची प्रथा आहे. वाईन म्हणजे त्या पद्धतीत. तर ते एक ग्लास 2-2 तास संपवत नाहीत ना, त्यांच्याबरोबर खाण्याचं काहीच नसतं. आता चीजच्या प्रकार इटली आणि फ्रान्सने खूप चांगले केले. तर प्रत्येक वाईनबरोबर कुठचं चीज घ्यावं हे त्यांनी त्यांच्या प्रसारित केलेलं आहे. वाईनबरोबर कुठचं, आणि ते चीज, म्हणजे आपल्याकडे चीज म्हटलं की आपण एकच विचार करतो, 2च विचार करतो. पण चीजचे एवढे बर्न चीज आहे, क्लोज चीज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे चीजचे प्रकार आहेत. ते चीज एवढंच फक्त खात आहेत, फक्त जिभेपुरतं. आणि हे का खातात की त्याबरोबर ते उष्ण तीक्ष्ण वाईन घेतात किंवा मद्य घेतात आणि त्याच्यावरती त्याला आरोग्याला घातक ठरू नये म्हणून चीज खाल्लं जातं. आता लक्षात घ्या, चीज हा दुधाचा प्रकार आहे. दूध आणि मद्य याचे गुणधर्म अगदी ऑपोजिट आहेत. म्हणजे 10 गुणधर्म मद्याचे घेतले तर त्याच्या अगदी विरुद्ध गुणधर्म दुधाचे आहेत.
म्हणूनच मद्यपी व्यक्तींनी तसं बघायला गेलं तर मद्यपी व्यक्तींनी त्याचं उतरवायचं असेल किंवा त्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर दुसऱ्या दिवशी दूध घ्यावं. अरे बापरे. हां, हे आहे. म्हणजे मद्यपी आम्ही खूप लोकांना म्हणजे खूप पेशंटना रुग्णांना सांगतो मद्यपी व्यक्तींचे त्याच्यावरचे दुष्परिणाम जर तुम्हाला कमी करायचे असतील तर दुधासारखा पदार्थ नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही दूध घ्यायचं. म्हणजे अशा आता खजुराचं मद्य काही ठिकाणी तर वातनाशक पण तुम्हाला शक्ती देणार आहे खजुराचं मद्य. साखरेच्या मद्यामध्ये पण वेगळे गुणधर्म आहेत. तर अशा पद्धतीने मद्याचे वेगवेगळे गुणधर्म केलेले आहेत. आसवांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची वनस्पती टाकता त्या पद्धतीने आसव तुम्हाला वेगळं गुणधर्म देतो. तर हे जे गुणधर्म आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला. सो सर मला एक सांगा की असं म्हणतात की कुठलेही पदार्थ ताजे खावे, पण या मद्याच्या बाबतीत असं असतं ना की जेवढं जुनं मद्य तेवढं ते चांगलं मानलं जातं. असं कसं काय? असं काही बाबतीत काही ठिकाणी फक्त मद्य नाही पण काही गोष्टी आहेत की ज्या जुन्या झाल्या आणखी आणि त्याच्यामध्ये मुरलं जातं ना. आता लोणचं घ्या ना, लोणचं जेवढं मुरेल तेवढं. म्हणून आपण कित्येकांना संबोधतो सुद्धा मुरलेली व्यक्ती म्हणजे ती गोष्ट सातत्याने केली. आता मद्याच्या बाबतीत आहे, मद्य जेवढं जुनं आहे, जुनं मद्य का चांगलं, कारण त्याच्यामध्ये फर्मेंट केल्यानंतर त्याचे गुणधर्म एकमेकांमध्ये पसरून ते राहतात, ते फर्मेंटेशन, म्हणून ते जुनं मद्य. आपण मद्याबद्दल बोलतोय, जुनं मद्य, जुनी वाईन असं म्हणतो. वाईन हे एक प्रकारचं मद्यच आहे, म्हणजे द्राक्षापासून केलेली, म्हणजे त्याला तुम्ही द्राक्षासह असं तृप्ती देणारी आहे, तृप्ती असं मूत्र चांगलं करणारी, लघवीला बाहेर काढणारी, अशी तृप्ती देणारी अशी वाईन. तर ह्याच्यात हे येतं. पण हे मला विचारायला येतं शास्त्रकार म्हणून तर हे कुठच्याही विस्की रम यांना लागू नाही की जुनी विस्की झाली वगैरे नाही, ते नाही. हे ह्या मद्याला आहे की जिथे सेल्फ फर्मेंटेशन चालूच आहे ना. असं वरिष्ठ तुम्ही घेतलं तर त्याच्यामधलं जे सेल्फ फर्मेंटेशन आहे ती फर्मेंटेशनची प्रक्रियाच सुरू आहे. म्हणजे काय की औषधी गुणधर्म आणखी तीक्ष्ण करण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच बऱ्याच वेळेला आस्वारिष्ट घेताना कित्येकांना असं जाणवत असेल की माझ्याकडे आस्वारिष्ट जाड आलं थोडंसं, कारण तो गाळ आला किंवा जाड आलं. तर जाड आल्यानंतर त्याच्यात पाणी टाकून, हां, मद्याबद्दल एक आहे विचार की जेवढं मद्य तेवढं पाणी. आणि मद्य हे भोजनोत्तर घ्यायचं, म्हणजे जेवणानंतर. म्हणजे ही फॉरेनची कॉन्सेप्ट जी आहे, म्हणजे खरं पाहिलं गेलं तर मला सांगता नाही येणार परफेक्ट म्हणजे त्या विषयावरती, पण मला असं वाटतं मद्याची निर्मिती ह्याचं सगळं श्रेय, त्याचं पेटंट कदाचित भारतीयांकडेच असावं. म्हणजे भारतीय आपले जे जुने झाले ते, तर त्या याच्यांमध्ये पेटंट असून सुद्धा ते वापर मात्र परदेशात जास्त होतो आणि तो पण जेवणाच्या नंतरच होतो. जेवणाच्या आधी कदाचित भूक वाढवण्यासाठी सुरुवात केली असेल, पण ती कदाचित, त्याला माझा काही रेफरन्स नाही आहे, पण कदाचित अशी असावी. कोणाला आता लहान मुलांना नाही का कफ झाला तर 1-2 चमचे ब्रँडी दे रे असं करतं, कारण कफ कमी करणं, आणि मद्याचा तो गुण आहे कफ कमी करणं, वात कमी करणं. पूर्वीच्या काळी आजोबांच्याकडे एक ब्रँडीचं हे असायचं आणि सर्दी झाली की ते म्हणायचे गरम पाण्यात घेऊन टाक, काही नाही होत. आता इथे बघा गरम पाणी, अनुपान आहे, हा अनुपान दिलाय ना जो. आता लोक, तुम्ही म्हणाल की अनुपान म्हणजे सोडा वॉटर, हे पण अनुपान आहे. नाही, माझं जेवढं मद्य त्या पद्धतीने पाणी असा त्याचा उल्लेख आहे. असा म्हणजे ते पाणी, म्हणजे हे अनुपान, याला खूप महत्त्व आहे. आणि तसंच अनुपान मद्य तुम्ही घेताना काय खायचं आहे ते पण अनुपान आहे. मग ते प्रकृतीप्रमाणे आहे. मग पित्तवाल्याने काय खायचं, कफवाल्यांनी काय खायचं, आणि मुळात म्हणजे तेलकट, तुपकट, मैद्याचे तळलेले पदार्थ, बेकरी आयटम्स हे मद्याबरोबर घ्यायचेच नाही. मद्याबरोबर घेणं, मद्य हे अग्नी वाढवणारं आहे, तुमचं जेवण देणारं नाही आहे. म्हणजे मद्याबरोबर भोजन ही प्रक्रिया आहे ना, ही नाही झाली पाहिजे. म्हणजे मद्याबरोबर मद्य घेतल्यानंतर किंवा त्या पद्धतीचा आस्वारिष्ट घेतल्यानंतर तुम्हाला भूक लागली पाहिजे की जेणेकरून तुमचा अग्नी प्रज्वलित होईल. फक्त हा जाठर अग्नी नाही, पण धात्वाग्नी, म्हणजे सप्तधातू जे आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या सगळ्या धात्वाग्नींना ते प्रज्वलित करून त्यांच्या प्रक्रिया ठीक करण्याचा आणि त्यांच्यावरती खायला दिलेलं, म्हणजे जे आपण खातोय ते शुक्रवर्धक आहे, ते मांसवर्धक आहे, हे यांची प्रक्रिया त्यांना गेली पाहिजे. आणि ती गेली तर आपल्याला फायदा होईल. आणि म्हणूनच मद्य हे फायद्याचं सांगितलं आहे, मद्य हे स्मृतिवर्धक सांगितलं आहे.
मध्य हे कृशाला सुद्धा बारकाला जाड करणारा आणि जाड माणसाला बारीक करणारं सांगितलं. म्हणजे हे मी नाही सांगत आहे, हा शास्त्र सांगतोय. मी तुम्हाला वाग्भटातल्या या श्लोकांचा अर्थ फक्त मराठीतून कन्वर्ट करून सांगतो. बरोबर. आजचा एपिसोड सगळ्या पुरुषांना प्रचंड आवडणार आहे, कारण की खूप सारे पॉझिटिव्ह आणि खूप छान छान गोष्टी या मद्यप्राशनाबद्दल सांगितल्या, मद्याबद्दल सांगितलंय. पण सर मला एक सांगा की ही गतहारी अमावस्या किंवा गटारी अमावस्या जी आहे ही फक्त पुरुषांनीच सेलिब्रेट करायची असते का? मला असं वाटतं हा शब्द जो आहे ना गतहारी, हा खूप सुंदर शास्त्रातला शब्द आहे. गतहारी, जे जे तुम्हाला त्याग करायचे ते तर तुम्ही खाऊन घ्या. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो, बऱ्याच वेळेला ज्या वेळेला खूप टूर्स अँड ट्रॅव्हल्स नव्हते त्यावेळेला बरेच फॅमिली जाताना की उद्या जायचं आहे, उद्या आपल्याला खायला मिळणार नाही. समजा चायनाला जायचं, मला खायला मिळणारच नाही आणि खरं आहे, मग तो चपाती खाऊन घेतो. तर गत आहार म्हणजे स्त्रियांनी सुद्धा जो आहार, उलट स्त्रियांच्या वतीने जो श्रावण महिना आहे त्यांच्याकडे त्याचे सण जास्त आहेत. स्त्रियांवरती ताण पण तरी तुलनेने कमी आहे. कारण तुम्हाला जो पूर्ण आहार करायचा तर आठवड्यातून ज्यांच्याकडे 3 दिवस उपवास असतात त्यावेळेला तो आहार वेगळा आहे. म्हणजे ह्या याच्यात तर स्त्रियांनी जे तुम्हाला खायचं नाही आहे ते त्यागावं. कारण स्त्रियांवरती ताण आहे, कारण पुढे गणपती आहे, पुढे हरतालिका आहे, त्याच्यानंतर येणारे आपले नवरात्र आहे आणि मधला तो पितृपंधरवडा आहे. पितृपंधरवड्यामध्ये 1-2 दिवस कुठे ताण पडतो, पण त्यावेळेला जे नाही खायचं ते खायचं असं पण आहे. आता ते प्रत्येक स्त्रियांनी आणि पण ते शास्त्राला धरून करायला पाहिजे. म्हणजे बेसिकली सगळं नाही तर पार्टीज नावाची कॉन्सेप्ट आहे. तर पार्टी फॉर हेल्थ अशी कॉन्सेप्ट करा. पार्टी फॉर हेल्थ, आपली पार्टी आपल्या हेल्थसाठी सगळ्यात सुंदर. मस्त. पण सर तुम्ही सांगितलं की ऋतूनुसार आहे मद्यप्राशन, ऋतूनुसार करावं, काळानुसार करावं. सो आता मद्य तुम्ही शास्त्रकारांनी चांगलंच सांगितलं आहे. सो मग सकाळी उठल्यापासून आपण ते करू शकतो का? नाही. सकाळी उठलंय, तब्येत चांगली राहावी म्हणून घेतलं मग? नाही, अजिबात नाही. म्हणजे जे सकाळपासून मद्य हे मद्य आहे, टेस्टी आहे. तर त्याच्यामुळे त्याचा काय ठरलेला आहे तो म्हणजे भोजनोत्तर काय. मद्याच्या गुणधर्मांना जर आपल्याला छेडायचं असेल तर मद्य बदनाम होईल. तर त्याच्यामुळे मद्याचे गुणधर्म आहे ना ते मद्याचेच ठेवले पाहिजे. सकाळी उठल्या प्रातःकाली काय करायचं तेच करायचं. प्रातःकाली काय करायचं, प्रातःकाली कुठचंही मद्य हे भोजनोत्तर सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच ते करायला पाहिजे. मधल्या याच्यात करायला नको. आणि दिवसभर, कारण मत करणार आहे ना, असं आणि अरिष्ट हे तुमच्या मनाचा ताबा घेतं, कुठेतरी मत करतं. म्हणजे तुमच्या विचारशक्ती, ज्या वेळेला तुम्ही सगळं करता त्यावेळेला तुमच्या विचारशक्तीला बाधा आणतं. ते विचारशक्ती ज्या सहजतेने घडते आहे ती विचारशक्ती त्या सहजतेने नाही घडू शकत. कारण ते वाढलं तर काय, म्हणजे तुम्ही म्हणून आपण म्हणतो की एखादा मद्यपान करत असेल तर पप बोलतो, कोणी म्हणतं जास्त बोलतो, कोणी म्हणतं गपचूपच राहतो. म्हणजे त्याचा ताबा घेतला जातो ना मनावर. मनावर ताबा घेतला आहे त्या मद्याने. म्हणूनच त्या मद्याचे गुणधर्म म्हणून ब्राह्मीचं मद्य आहे. आता ब्राह्मीचं मद्य ताबा घेतला तरी ब्राह्मीची ॲक्शन होणार, म्हणजे ती बुद्धिवर्धनाचं कार्य कुठेतरी करणार. पण ते मद्य आहे, ब्राह्मीचं पचन होईल मद्यामुळे, पण ते बुद्धिवर्धनाचं कार्य रेस्ट्रिक्टेड राहील. क्या बात आहे. म्हणजे आयुर्वेदासारख्या टॉपिकमध्ये आपण मद्यप्राशन हा टॉपिक घेऊ शकतो. खरं तर ही संकल्पनाच खूप भारी आहे आणि सरांनी इतकं सुंदर त्याच्यावर समजून सांगितलेलं आहे, अर्थासहित संदर्भासहित स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. सो मला असं वाटतं आहे की यंदाची दीप अमावस्या तुमच्यासाठी नक्कीच चांगली असणार आहे आणि तुम्हाला ती जर का गत आहारी अमावस्या म्हणून सेलिब्रेट करायची असेल तर आत्ता सरांनी जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमात राहून जर का तुम्ही ती अमावस्या सेलिब्रेट केली तर आय थिंक यावर्षीची तुमची ही गतहारी अमावस्या किंवा दीप अमावस्या सगळ्यात सुंदर असणार आहे. बरोबर सर? नक्की. आणि सगळ्यात सुंदर, आरोग्यदायी, वर्ण वाढवणारी, तुष्टीपुष्टी देणारी आणि तुम्हाला उल्हाददायी. म्हणजे एका बाजूला बाहेरचं वातावरण आणि हे असं आल्हाददायी जावं सगळ्यांना. आणि मला असं वाटतं की आपलं नाशिक आता आहेच. किती छान. सो सगळ्यांना या गतहारी आणि दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा. या नियमात राहून तुम्ही ही अमावस्या सेलिब्रेट करा. आणि या संदर्भात जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क साधायला अजिबात विसरू नका. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे यंदाही तुम्ही एका छान विषयावर खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे आणि असंच मार्गदर्शन पुढेही तुम्ही करत राहाल याची गॅरंटी आहे. सो पुन्हा एकदा आभार.
चला मग आपण भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत बघायला विसरू नका आपलं नाशिक. नमस्कार.